श्री आत्माराम चाचे शिवसेना संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख आपलं आम्ही स्वागत करतो। त्याचप्रमाणे मी आपले विश्वास राघव साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा स्वागत करावं। श्री आत्माराम चाचे शिवसेना संगमेश्वर तालुका संपर्क प्रमुख स्वागत करतायत। राजापूर तालुका संपर्क प्रमुख श्री भास्कर चव्हाण साहेब, टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे। पुन्हा एकदा सर्वांना विनम्र सूचना, आपली सर्वांची निवेदनं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत। कुणीही कृपया घाई करू नये, सर्वांची निवेदनं स्वीकारली जातील। भैया स्वीकारतील तुमची निवेदनं। सगळ्यांची नावं आमच्याकडे आहेत, आम्ही मंडळाचं नाव किंवा ज्यांचं निवेदन आहे त्यांचं नाव जसं घेऊ तसं तुम्ही कृपया ते इकडे रांगेत येऊन ते निवेदन देऊन नंतर तुम्ही त्या बाजूने खाली उतरायचं आहे, ही आपल्याला एक नम्रतेची सूचना आहे। तसेच भैया साहेबांच्या कार्यप्रणालीला, त्यांच्या कामाला, काम करण्याच्या पद्धतीला प्रेरित होऊन आज लांजा विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री कुरूप साहेब उपस्थित राहिलेले आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो। तसेच मी विश्वास राघव साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा कृपया पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। खास गावावरून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा हार्दिक स्वागत, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। आता आपण जवळजवळ 4:30 वाजल्यापासून सर्व उपस्थित तमाम शिवसैनिक, सर्व मंडळांचे पदाधिकारी, आपण विधानसभा क्षेत्रातील आपण सर्व मुंबईवासीय आजच्या या आपल्या नवनिर्वाचित आमदार आदरणीय किरण भैयाशेठ सामंत यांच्या सत्कार समारंभाला आपण सगळे उपस्थित आहात। आपलं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। कारण त्यांनी भैयांना सांगितलं की ही निवडणूक तुला लढायची आहे। निवडणुकीच्या अगोदर मला वाटतं गणपतीतूनच आम्ही लोकांची गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली आणि एक 2 महिन्यात आम्हाला कालावधी मिळाला होता प्रचाराचा आणि इतक्या कमी कालावधीमध्ये ही निवडणूक आपण सगळ्यांनी, आपण मुंबईवासियांनी ही निवडणूक अगदी आम्हाला सोपी करून दिला। आपण सगळ्यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन निवडणुकीच्या आधी देखील या ठिकाणी आपला मेळावा झाला। आपण सगळे भैयाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला। आपण मतदानासाठी आपल्या मतदारसंघामध्ये आलात आणि भैया प्रचंड अशा मताधिक्यानं विजयी झाले। आपण सगळ्यांनी जो भैयांवरती विश्वास दाखवला, निश्चितपणे या विश्वासाला मी भैयांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की कुठेही करा जाणार नाही। म्हणजे आमची संध्याकाळची सभा असताना असा एकही मीटिंग आमची झाली नाही की लाईट गेला नाही। प्रत्येक मीटिंगला संध्याकाळचा लाईट जात होता। आपल्या तिकडचे रस्ते बघितल्यानंतर भैयांना देखील की भविष्यात मी आमदार झाल्यानंतर या इतक्या लोकांना न्याय देईल की नाही याचा देखील भैयांना टेन्शन होतं। पण भैयांच्या लक्षामध्ये आलं की आपल्याकडे लाईटची अशी दुरावस्था चालली
त्यावेळेचे ऊर्जा मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि भैया शेठ यांनी आपल्या लाईटसाठी म्हणजे त्या डीपी असेल पोल असतील याच्यासाठी त्यांच्या मागे पाठपुरावा करून जवळजवळ 175 कोटीचा निधी आपल्या मतदारसंघासाठी त्यांनी आमदार होण्यापूर्वी उपलब्ध करून दिला आणि इतर वेगवेगळ्या योजनांमधून जवळजवळ 500 कोटीचा निधी आमदार होण्यापूर्वी भैयाने आपल्या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला. 23 तारखेला. नमस्कार. राजापूर नांदा साखरपा येथील सर्व मुंबईवासियांच्या या स्नेहमेळावा एवढ्या करता सांगतो की आभार मेळाव्यावर म्हटलं किंवा तुमच्या एवढ्या करता सुचेल कारण मला आपल्याला कायमस्वरूपी आपल्या ऋणात राहायचं म्हणून याबद्दल मी स्नेहमेळावा म्हणतो. त्या स्नेहमेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच नांदा राजापूर साखरपा मतदारसंघातील सर्व कोकणवासी. मुख्य म्हणजे आज आमदार झाल्यानंतर ही माझी मुंबईकरांसोबत असलेली पहिलीच गाठ होती. दादा यांनी 15 डिसेंबर रोजी इथे कार्यक्रम ठेवला होता परंतु त्यावेळी नेमकं कॅबिनेटचं एक्सपान्शन असल्यामुळे त्या मेळाव्याला मला उपस्थित राहता आलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी आता सांगितलं की 2 फेब्रुवारीला हा मेळावा परत घेणार आहे. मी दादाला नक्कीच सांगतो की 2 फेब्रुवारीला या मेळाव्याला उपस्थित दिसतो. खरं तर मुंबईवासियांनी मला एवढं प्रेम दिलं की हे सर्व जवळपास 15 ते 16 हजार मुंबईवासी माझ्या मतदानाच्या दिवशी हे राजापूर साखरपा मतदारसंघामध्ये उपस्थित होते आणि यांनी केलेल्या मतदानामुळे मला 20,000पेक्षा अधिक मताधिक्य मिळालं. याबद्दल सर्वांना मला या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं की दर 3 महिन्यातून एकदा आपण असेच भेटत राहू जेणेकरून आपले असणारे गावाकडे कोणते विषय असतील किंवा आपले कोणते विषय असतील हे विषय मार्गी लावण्याकरता मी मनापासून प्रयत्न करेन. प्रत्येक 3 महिन्यानंतर दर 3 महिन्यानंतर आपण एखादी तारीख मला 8 ते 10 दिवस अगोदर सांगा की तुमच्या सुरूची असेल त्या दर 3 महिन्यानंतरच्या तारखेला मी आपणासोबत येऊन चर्चा करेन. हा देखील या निमित्ताने ज्या ज्यावेळी मुंबईमध्ये असेल त्या त्यावेळी मी आपल्याला भेटेल. मंत्रालयाच्या भागामध्ये असेल, आमदार निवासला असेल, उदय सामंताच्या बंगल्यावर असेल किंवा तिथे कोल्हापूर स्क्वेअरला माझं ऑफिस आहे येथे सुद्धा आपल्याला भेटेल. परंतु कोणाला एखाद्याला अर्जंट काम जर असेल तर कोल्हापूर स्क्वेअरला 806 नंबरच्या काळामध्ये माझं ऑफिस आहे. तिथे स्टाफ आहे. तिथे एखादा आपल्याला निवेदन असेल, महत्वाचं कोणतं काम असेल ते जाऊन आपण तिथे सांगितलं तरी चालू शकतो. आणि माझा हा कार्यक्रम मुंबईचा जो असेल हा प्रत्येक वेळी आपल्याला पर्यंत पोहोचवण्याची आम्ही मुंबई संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून व्यवस्था केली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक जी होती ही निवडणूक फार कठीण देखील होती आणि फार प्रतिष्ठेची देखील होती. महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढवायला सुरुवात केली. तो होता गणपतीचा दिवसा. प्रत्येक वेळी राजू करून माझ्यासोबत होती. आपली संघटना म्हणून आपण शून्य होतो. काही ठराविक लोक दीपक नारळे असेल, इकडे राजू गुरु असेल, तिकडे अक्का आजू असेल किंवा गुरुप्रसाद देसाई तालुका ठराविक लोक हातावर पोहोचले होते. त्या लोकांना घेऊन आम्ही सुरुवात केली. परंतु ही नवीन जरी लोक असली सगळी तरी हुशार लोक होते आणि त्यांनी अशा पद्धतीत संघटना बांधली. विश्वास राघव असतील, भास्कर चव्हाण असतील, चाटी असतील यासारख्या सगळ्या लोकांना शोधून काढलं आणि मोठ्या प्रमाणात ताकदीने आपण ही निवडणूक लढली आणि 20,000 मताधिकारी आपण याबद्दल स्थानिक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसंच मुंबईचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. 23 तारीखला रिझल्ट लागल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की मी मतदारसंघामध्ये यावं, सगळ्यांच्या भेटी घ्यावी घ्यावं. परंतु त्याच्यानंतरचे जवळपास 10 दिवस मंत्रिमंडळ
स्थापन करण्यामध्ये परत 2-3 दिवस विधानसभेच्या अधिवेशनामध्ये गेले, एक आठवडा जवळपास नागपूरच्या अधिवेशनामध्ये, असे जवळपास 20 ते 22 दिवस 45 दिवसांनी हे अधिवेशन कालावधी किंवा मंत्रिमंडळ स्थापनेमध्ये उरलेल्या 30 दिवसात 23 ते 24 दिवसामध्ये आपण सर्व विभागाच्या बैठका घेऊन बरीचशी कामं जी रखडलेली कामं होती ही मार्ग लावण्याचा प्रयत्न केला. जे विषय मगाशी ते मांडले गेले त्या विषयाबद्दल मी तुम्हाला मुद्दा सांगतो की मुंबई गोवा हा महामार्ग बराच काळ रखडला होता. तुम्हाला मी आत्ता सांगतो, रत्नागिरी जिल्ह्यामधला हा महामार्ग 30-31 मार्च पूर्वी पूर्णत्वावर गेलेला आहे. आणि ह्याबाबतच्या दर आठवड्याला आपण बैठका घेतो. काही अडचणीच्या ज्या बैठका आहेत त्या आपण एका 13 तारखेला मुंबईमध्ये घेणार होतो. महामार्गाचा प्रश्न हा निकाली गेला. रत्नागिरी कोल्हापूर हा जो महामार्ग आहे या महामार्गाचा 31 मे पर्यंत खुला झालेला असेल, जो चौपदरी रोड. त्याचप्रमाणे मगाशी माझ्या भगिनीने सांगितलं की पाणी नसल्यामुळे आम्हाला मे मध्ये चाकरमान्यांना कोकणात येता येईल, परंतु ह्या मे मध्ये तुम्ही जरूर या. तुमच्या भावाने जलजीवन मिशन मार्फत सगळी कामं पुरी केलेली. याबाबत देखील बैठक घेऊन सक्त सूचना दिल्या की 31 मार्च पर्यंत तुम्ही जर काम पूर्ण झाली नाही तर कोणाची गाई केली जाणार. 1 एप्रिलला प्रत्येकाच्या घरात पाणी आलेलं होतं. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनचा विषय करण्यात आला. जनशताब्दीला थांबा मिळण्याकरता माननीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये चटकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली परवा दिवशी दिशा समितीची बैठक झाली आणि जनशताब्दीला थांबा घेण्याकरता आम्ही सर्वांनी एक मताने शिफारस केलेली आहे. आणि याबाबतचा देखील निर्णय नारायण राणे साहेबांनी सांगितलं की ही जबाबदारी मी स्वीकारतो आणि मुंबईतून दिल्लीतून त्यात लवकरात लवकर परवानगी देतो. दुसरा प्रश्न जो महत्वाचा येतो की वाहतुकीचा. ज्यावेळी आपण रेल्वेतून 250 रुपयामध्ये गावाकडे पोहोचतो आणि तिथला रिक्षावाला 150 रुपये मागतो किंवा टॅक्सीवाला शेअर कारवाला 200 रुपये मागतो, याच्याकरता सुद्धा एक बैठक घेऊन RTO असेल, पोलीस असेल याच्यामार्फत बैठक घेऊन वडा रिक्षावाले, टॅक्सीवाले, बसवाले असं एसटीवाल्यांना सोबत घेऊन वाहतुकीची सोय आपली केली जाईल हे देखील या निमित्ताने व्हायचं. मी माझ्या अजेंड्यामध्ये सांगितलं होतं की सगळ्यात प्रथम जो विषय माझ्या दृष्टिकोनातून आहे तो आरोग्याचा. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की आपण लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाकरता उदय सामंत फाउंडेशन मार्फत 11 ॲम्ब्युलन्स या मतदारसंघाला दिल्या आहेत. या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उपलब्ध करून दिल्या जाते. त्याचप्रमाणे आपल्या मतदारसंघामध्ये असलेली जी उपकेंद्र आहेत किंवा जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यापैकी 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरणाचं काम चालू झालंय. त्या ठिकाणी आधुनिक मशिनरी देखील बसवली जाते. कोणी यांचं 4थं आरोग्य केंद्र जे आहे ते आपण एक पुढच्या 8 दिवसामध्ये हाती घेतोय. ते देखील मार्च अखेरपर्यंत पूर्ण झालेलं असेल. तसंच उर्वरित सर्व जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे किंवा ग्रामीण रुग्णालय याचं काम 31 मे पूर्वी हाती घेऊन ते 31 मे 2026 पर्यंत पूर्णत्वास येईल हा देखील या निमित्ताने शकतो. मतदारसंघात असलेल्या सर्व शाळा त्यांचं स्मार्ट स्कूल असतील, स्मार्ट अंगणवाड्या असतील त्याचं बनवण्याचं काम आराखडा पूर्णत्वास केलं आणि CSRच्या माध्यमातून आणि DPCच्या माध्यमातून ह्या आपण कामाला वेग देणार आहोत. येत्या काही कालावधीमध्ये ही कामं सुरू होतील. मी मगाशी सांगितलं की मी गावात गेलो. याचं महत्वाचं कारण एवढंच होतं की आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होणार आहे आणि 3 मार्च पासून अधिवेशन सुरू असल्यामुळे ज्या कामाला बजेट प्रोव्हिजन करायची आहे ही बजेट प्रोव्हिजन आपल्याला 15 फेब्रुवारी पूर्वी करायची आहे. त्यामुळे सगळ्या बैठका घेऊन सगळ्यांचा आढावा घेऊन त्याचे बजेट प्रोव्हिजन करण्याकरता हे प्रस्तावित करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा सगळा आराखडा बनवण्याचं काम पूर्णत्वाचं आहे आणि हे जर काम आपण 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केलं गेलं नाही तर आपल्याला परत 1 वर्ष थांबावं लागेल. याकरता ही धावपळ चालू आहे. त्याच्यामुळे मला आमच्या गावामध्ये किंवा 345 मतदान केंद्रावरती लगेचच पोहोचणं शक्य होणार नाही. मी टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती जाणार. इलेक्शनच्या पिरियडला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो बेकारी.
आणि बेकारी करता आपण स्वतःच्या पायावर तरुणांना किंवा बेरोजगारांना उद्योग देण्याकरता आपण प्रत्येक मोठ्या गावामध्ये म्हणजे राजापूर राजा मतदारसंघाचा जर आपण विचार केला, साखरपा असेल किंवा आंबेड असेल, गांजा असेल, सापुजाकडे असेल, त्या भागात आडिवरा असेल, नाटे असेल, अशा राजापूर अशा ठिकाणी छोटी छोटी शॉर्ट टर्म कोर्सेस, कौशल्य विकासची प्रशिक्षण केंद्र सुरू करून म्हणजे सुतार कामाचा कोर्स असेल, गवडी कामाचा कोर्स असेल, प्लंबिंगचा कोर्स असेल, असे छोटे छोटे कोर्स जे आहेत हे कोर्स देऊन मुलांना स्वयंरोजगार मिळण्याकरता प्रयत्न करणार आहोत. शासनाच्या स्कीम देखील आपण त्यांना देणार आहोत, त्याच्याकरता प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे राजापूर तालुक्यामध्ये मोठा उद्योगधंदा येण्याकरता प्रयत्न चालू आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसं संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचा रत्नागिरी राजापूर मतदारसंघावरती विशेष लक्ष आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ह्या भागामध्ये मोठा रोजगार आलेला दिसेल, त्याच्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध झालेल्या असतील, तसंच प्रत्येकाला सेल्फ एम्प्लॉयमेंट उपलब्ध झालेली दिसेल. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर आपला समुद्र किनारा आपल्याला लाभलेला, त्या समुद्र किनाऱ्याची डेव्हलपमेंट असेल, त्या सगळ्या गोष्टी माचा हे पर्यटन क्षेत्र डेव्हलप करता येण्यासाठी आहे. आपल्याकडे गड किल्ले भरपूर आहेत, प्राचीन मंदिरं भरपूर आहेत. ही प्राचीन मंदिरं असतील किंवा यांना सुशोभीकरणाचं काम, नूतनीकरणाचं काम आपण हाती घेतलं. काल परवाच मी लोकेश्वर मंदिराला भेट दिली आणि तिथे आवश्यक ज्या गोष्टी होत्या त्या आवश्यक गोष्टी करण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या. बऱ्याचशा ठिकाणी ज्या माझ्यामध्ये या 15 दिवसामध्ये जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की आपण सर्वजण आपल्या काही म्हणजे माझ्याकडनं चुकत असेल तर तुम्ही मला जरूर सांगा. तुम्हाला मी एक मुद्दा गोष्ट महत्त्वाची सांगतो. ह्यावेळेचं इलेक्शन मी एवढंच प्रतिष्ठेकरता म्हटलं की सामंत विरुद्ध सगळे अशी ही निवडणूक आहे आणि त्या लोकांच्या मनात एवढा गैरसमज पसरवला की किरण सामंत एकदा निवडून आला की 20 वर्षात वाटणार नाही. अरे जनतेला काय गृहीत करणार नाही. किरण सामंतने जर काम केल्यानंतर परत किरण सामंतला कशाला जनता गृहीत केलं. अजूनपर्यंत 15 वर्ष घोड्यावर आपल्या जनतेने ते आपल्याला निवडून दिलं ते पुढच्या 5 वर्षात करणार नाही. पुढच्या 5 वर्षांनी असं असेल किरण सामंतने जर काम केलं नाही तर दुसऱ्या उमेदवाराने हे चॅलेंज मी स्वीकारून आज आपल्या समोर आहे. मी तुम्हाला सांगतो तुमच्या मनात ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या थोड्या प्रमाणात चालू ना या 100% मी पूर्ण करत नाही. हा या निमित्ताने परत एकदा शब्द देतो. तसंच बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा योजनांमध्ये आपली कामं चालू आहेत. आपल्याला कुठली सूचना करायची असेल मला जरूर करा. पण आपल्याला परत एकदा एक विनंती करतो की मला साहेब न म्हणता किंवा शेठ न म्हणता फक्त पहिल्या म्हणा की आपण ती मला बळी वाटतं. जो साहेब किंवा पहिल्या एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद. धन्यवाद.